आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना संपवायचंय, परिणामांची चिंता करायची नाही, मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलंय। पोरांच्या जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात जाईल, तो अडथळा मराठ्यांनी दूर करत जायचा, कधीच विसरायचं नाही, सोडून द्यायचं नाही। कडवट आणि कट्टर मराठ्यांनी बनायचं हे ध्यानात ठेवा। जे मराठ्यांचे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात जाते त्याला संपवायचं, राजकीय त्याला उद्ध्वस्त करून टाकायचं हे ध्यानात ठेवायचं। म्हणजे पुढचा काळ, पुढच्या आपल्या पिढ्या सुखाने, समाधानाने, आनंदाने राहतील। आत्तापासूनच यांना संपवायच्या मागं लागा। छगन भुजबळांनी जातीचा खेळ केलाय, भुजबळांना पदावर ठेवू नका, मनोज जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। तर बावनकुळेंचा भ्रष्टाचार बाहेर काढणार मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना इशारा दिलाय। नेत्याचे मागं लागला बावनकुळे, मराठ्याच्या उद्योगपतीच्या मागं लागला बावनकुळे, मराठ्यांच्या अधिकाऱ्याच्या मागं लागला बावनकुळे। याला काही दिलं धाई नाही दिलं की लगेच खोटं नाटक केलं म्हणजे अधिकाऱ्याला लगेच सस्पेंड करतो। संभाजीनगरचा कोणतरी केला। हे मराठ्यांचे अधिकारी अडचणीत आणायचं काम हे जे ओबीसीचे काही मंत्री आहेत 4-2 यांनी सुरू केले। आता मी सुद्धा त्या नेत्याच्या मागं लागायला सुरुवात करणार आहे। एकदा आता जरा नीट झालो, मी यांच्या भ्रष्टाचार बाहेर काढतो, मी तोच करणार आता।